मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या कौशल्य चाचणी परीक्षेत तांत्रिक बिघाडामुळे उमेदवारांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन, कीबोर्ड आणि फॉन्टच्या अडचणी तसंच लॉग इन न होण्याच्या समस्या निर्माण झाल्या. बायोमेट्रिक उपस्थितीची व्यवस्था नसल्यानं परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही उमेदवारांनी सवाल उपस्थित केला. या सर्व तांत्रिक त्रुटींची चौकशी करून संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी संतप्त उमेदवारांनी निवेदनाद्वारे केली आहे. एप्रिलमध्ये पेपर झाला, त्यामुळे आम्ही ह्या ऍडसाठी मी एमपीसीचा म्हणजे सलग अभ्यास करतो, 5 वर्ष झाला अभ्यास करतोय. पण ह्या ऍडसाठी आम्ही अभ्यास सोडून इकडे शिफ्ट झालो होतो आणि प्रॉपर अभ्यास आणि प्रॅक्टिस करत होतो. आता बॉम्बे हायकोर्टाचं नियोजन कसं असतं की बॉम्बे हायकोर्ट हे स्वायत्त असतं, इथं सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसतो किंवा पॉलिटिकल कुठलाही हस्तक्षेप नसतो. स्वतःचं ते बॉडी कंडक्ट करतात, स्वतः भरती करतात किंवा त्यांचं सगळं हे स्वतःचं स्वतः करतात. पण ह्या भरती प्रोसेसमध्ये एकदम कुठलीही पारदर्शकता नव्हती इन सेन्स की एमपीएससी किंवा एसएससीच्या परीक्षेमध्ये जसं आत गेल्यानंतर तुमचं हॉल तिकीट बघितलं जातं, ओरिजिनल आयडेंटिटी बघितलं जातं, आयरिस स्कॅन केले जातात किंवा थंब घेतलं जातं, तसा कुठल्याही प्रकारचं इथं केलं नव्हतं. म्हणजे अशी इव्हन काय मुलं होती की ज्यांनी खिशात हॉल तिकीट आणि आयडेंटिटी ठेवलं होतं.